आम्ही दोन पाण्याचे जीव गेले ट्रक मध्ये आम्ही आमचं बोलून गेलेले आमच्या तुम्ही करू शकता पेक्षा भाषण देऊ शकता सांगा कॉन्ट्रॅक्टवर ट्रक आहे सांगा आम्हाला आम्ही आमच्या वावरातली माती नाही उकळू शकत बरोबर ना आम्ही आमच्या वावरातली माती नाही उकळू शकत तुम्ही उकळू शकता का रस्त्याच्या आधीमध्ये येसकर गावामध्ये त्या ठिकाणी मातीचा भरणारा डंपर त्या डंपरने अभिजित दत्तात्रय वाडकर राणा मालतपूर हा युवकाचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला आणि ही घटना सकाळी 9 वाजता घडली. कारण ही घटना घडत असताना ह्या बाबतीमध्ये या पश्चिम भागामध्ये अनेक वेळा अशा घटना घडत आलेल्या होत्या. त्याच्यावरती प्रशासनाला प्रत्येक वेळी जागा करण्याचं काम ह्या विभागानं गावानं केलेलं आहे. परंतु आजची घटना एवढी दुर्दैवी घडली. या युवक ह्या गावाचा गेला त्या घराचं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झाल्यामुळे हा आक्रोश या ठिकाणी जमलेला आहे. या पश्चिम भागामध्ये या माती उपसा जे काम चाललेलं असतं हे कुठेतरी गुंडेशाही राजशाहीच्या आश्रयाखाली असतं हे आम्हाला या ठिकाणी आम्हाला म्हणावं असं वाटतंय. कारण या पश्चिम भागामध्ये कोण उत्साहीनं बोलणारा नाही किंवा भांडणारा नाही यामुळे घटना घडत आलेल्या आहे. आजची दिनांक आज आहे 5 जून आणि माती उपसा चाललेला कार्यक्रम केव्हा असो होऊ शकतो संपू शकतो किंवा त्याला 15 तारखेच्या अगोदर असू शकतो असं सामान्य माणसाला वाटतं. तरी सुद्धा आजचाही ही चाललेली घटना ही डंपर जी चालणारी आहेत ती व्यवस्था कुणाच्या आश्रयाकडे चालत असते. याला जबाबदार हा महसूल विभाग आहे. त्याला तलाठी सर्कल प्रांत किंवा सर्कल किंवा अन्य तहसीलदार हा सगळा विभाग त्याला या लागेमध्ये पैशाने लागलेला हा महा झालेला आहे. याच्यामुळे हा तरुण युवकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन उभा आहे. घडलेला प्रकार अक्षरशः इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाला चटका देऊन आज जर आपण सर्व मंडळी गप्प बसलो तर उद्या किती जणांच्या अंगावरनं डंपर जातील ह्याचा हिशोब राहणार. कसल्याही प्रकारचं लायसन नाही कसलीही जबाबदारी नाही अशी भयानक प्रवृत्ती असलेली ही बेताल वागणारी माणसं सगळे ड्रायव्हर म्हणून ह्या लोकांनी अगदी कमी पैशात मिळतील केवळ दारू पाजली की ह्यांनी ड्रायव्हिंग करायची आणि बाकी आपली जास्तीत जास्त ट्रिपा एका दिवसामध्ये कशा होतील हे त्यांनी पाहायचं. यांना कशाशीही देणं गेलं नाही. मध्ये भागातल्या सर्व लोकांनी ग्रामस्थांनी सर्वांनी याचा दखल घेऊन अजिबात ह्या रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे डंपर बंद झाले पाहिजे ही माझी विनंती आहे प्रशासनाला. विनंती आहे काय आपला तो विनंती आहे. बेजबाबदार पण आहे अतिशय निर्लज्ज प्रशासन आहे. त्याला अजिबात कसली संवेदना नाही त्यांच्याकडे कसलेही सहृदयता नाही. किती दिवस झाले या रस्त्याने बेकायदेशीर वाहतूक चाललेली आहे. तिथे एकही अधिकारी कधी पाहत नाहीत. किती गाड्या वाहून जातात की ते रस्ते अरुंद आहेत आणि ते हरामखोर ड्रायव्हर जे डंपर चालवतात ते रस्त्यावर खाली उतरत नाहीत. एक निष्पाप बालकाचा एका कुटुंबाचा आधार गेला. किती आले हा भरून देणार नाही. आयुष्यभर त्यांना आक्रोश करायला लागणार आहे. हा ज्यांचा जीव गेलेला आहे आज त्या तरुणाचा हा परत येणार आहे का? बिलकुल येणार नाही. याला राजकर्ते बी तेवढे जबाबदार आहेत आणि प्रशासनही तेवढे जबाबदार आहेत आणि त्याचा कडक निषेध करण्याकरता हा एवढा अख्खा जनसमुदाय बनवलेला आहे. आज इथं भाषण करण्याची वेळ नाही. पोटामध्ये गोळा येतोय. ही माती कवडी मोल भावाने तिकडे कमिशनरवर विकली जाते माझा असा आरोप आहे. ही माती आहे ना पश्चिम भागातली आज दुर्दैवानं आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून काय बोलतोय सगळं मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि चांगली माती घेऊन खाली कवडी मोल भावाने तिथे कमिशनवरती विकली जाते.